प्रत्येक नात्याचे काही अलिखित नियम असतात. जर का ते नियम काटेकोरपणाने पाळले गेले तर ते नातं उत्तमच राहतं. ते खराब होऊच शकत नाही. हे इथे फर्स्ट टाइम पाहायला मिळत आहे की नात्यांचे पण नियम असतात. म्हणजे आयुष्यात आपण बऱ्याच गोष्टी हे करत असतो, सांभाळत असतो नात्यांमध्ये, पण नात्यांचे नियम असतात हा कधी पॉइंट लक्षातच आला नाहीये. संकटातून वाचवतो पण वाचलेलं साहित्य, वाचू उपयोगी पुस्तक, बदलू आपले आयुष्य, बनवून संकटांना संधी येऊन देऊ यशाची धुंदी. उपयोगी पुस्तकं, बदलू आपले आयुष्य, बनवून संकटांना संधी येऊन देऊ यशाची धुंदी. नमस्कार, वाचाल तर वाचाल या पॉडकास्टचा आपण आज इझी गाईड टू रिलेशनशिप बिल्डिंग या पुस्तकाचा आपण शेवटचा चॅप्टर घेत आहोत. तर जो थोडासा वेगळा चॅप्टर आहे, त्याच्यामुळे आपण सगळ्यात शेवटी ठेवलेला होता, तर तो आता आपण घेत आहोत. पुन्हा एकदा स्वागत आहे रेखा मॅम तुमचं. तर ह्या चॅप्टर बद्दल तुम्ही सांगा. आय टेल यू, मी आता तेच पुस्तक ओपन करून आय वॉज ट्राइंग टू शो यू. ह्याच्यातला हा जो दुसरा चॅप्टर आहे. आता दुसरा चॅप्टर काय आहे? थिंग्स टू रिमेंबर अबाउट रिलेशनशिप्स. नात्यांबद्दल कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, सांभाळायला पाहिजेत. त्याच्यामुळे प्रत्येक नात्याकरताची काही प्रिन्सिपल्स आहेत, नात्यांची काही तत्व असतात. अच्छा, ती सांभाळायची. नात्यांचे काही नियम असतात. अच्छा, प्रत्येक नात्याचा नियम असतो. हो, येस. जसं आपण म्हणतो ना, दोस्ती में नो सॉरी नो थँक्यू. अच्छा, ओके. असे प्रत्येक नात्याचे काही अलिखित नियम असतात. जर का ते नियम काटेकोरपणाने पाळले गेले तर ते नातं उत्तमच राहतं. ते खराब होऊच शकत नाही. हे इथे फर्स्ट टाइम पाहायला मिळत आहे की नात्यांचे पण नियम असतात. म्हणजे आयुष्यात आपण बऱ्याच गोष्टी हे करत असतो, सांभाळत असतो नात्यांमध्ये, पण नात्यांचे नियम असतात हा कधी पॉइंट लक्षातच आला नाहीये. एक्झॅक्टली. कारण त्या दिशेने विचार आपण केला नसतो, आपल्याला कधी कोणी शिकवलेलं नसतं. आणि ऍज अ सायकोलॉजिस्ट मी जेव्हा नाती बघत गेले वेगळी वेगळी, त्यावेळेला मला हा पॉइंट लक्षात आला. बरं, हे नियम नात्यांची तत्व असतात, प्रिन्सिपल्स असतात सगळी नाती सांभाळताना. एक गोष्ट, साधा नियम, साधं तत्व. मी एक प्रश्न विचारेन. आपल्या आजूबाजूला हिरवळ असते, झाडी असते, झाडांना पाणीच नाही घातलं तर हिरवी राहतील? नाही. नात्यांना जोपासलंच नाही, हिरवी राहतील? नाही. कधी कधी काही मित्र मैत्रिणी हे 10-10 वर्ष भेटत नाहीत एकमेकांना, पण जेव्हा भेटतात तेव्हा ते कधी लांब गेलेच नव्हते असं वाटतं, इतके ते क्लोजली परत भेटतात. होतं असं? याचं कारण काय? तर ऍक्च्युअली कम्युनिकेशन गॅप असली तरी इकडे कम्युनिकेशन गॅप झालेली नाही, हे होतं. आणि याच्या उलट काही लोक एका घरात राहत असतात, पण 10-10 दिवस एकमेकांशी बोलत पण नाही. त्यांच्यात काहीही भांडण झालेलं नसतं,
पण प्रॉपर कम्युनिकेशनच नसतं, संवादच काही नसतो त्यांच्यामध्ये, संबंधच नसतो संवादाचा. जो तो आपल्या कामामध्ये व्यक्त हो. असतो. मग तिथे सुद्धा हम्म. ते नातं आहे असं म्हणायचं का? नाही ना. तो प्रश्नच आहे एक. म्हणजे नाती नक्की कशी असली पाहिजे त्याच्याबद्दलची काही तत्व आहेत, काही हा. नियम आहेत, हम्म. आणि त्याच्याच बरोबर नाती बनवताना काय करायचं नाही हा. हे पण इथे स्पष्ट केलेले आहेत पॉइंट्स. हा, हा. आणि प्रत्येक प्रकारचं नातं हे चांगलं ठेवण्याकरता हम्म. काय केलं पाहिजे असे बुलेट पॉइंटचे टिप्स आहेत. अच्छा. त्या प्रत्येक नात्यामध्ये पण आपण दिलेत, आणि प्लस ओव्हरऑल नात्यांकरता. तर ओव्हरऑल नात्यांकरताच्या टिप्स मध्ये मी एक दोन फक्त थोडक्यात सांगेन की हेल्दी रिलेशन म्हणजे काय. अच्छा. हेल्दी रिलेशन, जसं हेल्दी माणूस असतं हा. तसं जेव्हा नातं हेल्दी असतं ना, हा. त्यावेळेला त्या हेल्दी नात्याला पहिली गोष्ट, तुम्ही काहीही न बोलता सगळीकडे ऍक्सेप्टन्स मिळतो. हा. मुळात ते नातं असल्यामुळे आपल्याला आतून छान वाटतं, छान वाटतं. हो. पीस मिळतो, पीस मिळतो, आपली प्रगती होते, आपली प्रॉस्पेरिटी होते. prosperity होते. आणि त्याच बरोबर हा. जेव्हा आपली प्रगती होते, म्हणजे स्पिरिच्युअल, मटेरियल, हा. सगळीच. सगळीकडे. बरं, या नात्यांमध्ये हम्म. जेव्हा हेल्दी नातं असतं ना, हा. कसं असतं ना, कधी कधी इवन एक पुरुष आणि स्त्री हा. यांचं पण हेल्दी मैत्रीचं नातं असू शकतं. असू शकतं. हो. आणि त्याच्यामध्ये कधी कधी आजूबाजूचे लोक त्या माणसाची बायको, त्या बाईचा नवरा नवरा. यांना पिना मारतात की ह्यांचं नातं बघ काय हो. आहे. काय आहे. आणि त्यावेळेला जर त्यांची मन स्वच्छ असतील, नातं हेल्दी असेल, हम्म. तर ते नातं असं फुलतं की त्या माणसाची जी मैत्रीण असते, म्हणजे जी हेल्दी मैत्रीण, हा. ती या नवरा बायकोंचं नातं आणखीन घट्ट करते. हा. आणि तो माणूस हा. त्या आपल्या मैत्रिणीचं आणि तिच्या नवऱ्याचं नातं घट्ट करतो. अच्छा. आणि असं होऊन ते नाती फुलतात. फुलतात. ही घडलेलं मी पाहिलेलं आहे. अच्छा. कारण ती नाती प्युअरली हेल्दी होती हम्म. म्हणून. बरोबर. म्हणजे हेल्दी नात्यांमध्ये अशी होतात, सोशल ऍक्सेप्टन्स मिळतो, मटेरियल ग्रोथ होते, मेंटल ग्रोथ होते, माणसाची हेल्थ सुधारते, हो. उत्तम राहते. अशा अनेक गोष्टी उत्तम नात्यांमध्ये होतात. अच्छा. आणि त्याच्यामुळे जे नातं असल्यामुळे आपल्याला मनात शांती मिळते, ते नातं हेल्दी आहे हेल्दी आहे असं समजून घ्यायचं. नक्की नक्की. ऍज अ सायकोलॉजिस्ट तुम्ही असे बरेच अनुभव तुम्हाला आले असतील, बऱ्याच केसेस होय. तुम्ही हँडल केल्या असतील, येस, खूप खूप. त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा तुम्हाला खूप अनुभव आहे. नक्कीच. तर आज आपण इझी गाईड टू रिलेशनशिप बिल्डिंग या आपल्या पॉडकास्टमध्ये हा आपला शेवटचा चॅप्टर होता. आणि हे पुस्तक तुम्हाला अमेझॉन, फ्लिपकार्ट याच्यावर अवेलेबल आहे. तर हे पुस्तक घेऊन तुम्ही नक्की वाचा. तुमचंही लाईफ सुधरेल, तुमच्या आयुष्यातील नाती सुदृढ होतील. आणि आतापर्यंत हे पुस्तक वाचून बऱ्याच लोकांची नाती सुधारलेली आहेत. तर तुम्हीही हे पुस्तक वाचून तुमचं नातं सुधारू शकता. अमेझॉन किंडलवर हे उपलब्ध आहे. ई बुक म्हणून तुम्ही ते वाचू शकता. त्याच्या व्यतिरिक्त बाहेरच्या देशांमध्ये जी लोक आहेत ती ह्याची हार्ड कॉपी पण ऑर्डर करून ते लोक वाचू शकतात. फ्युजन बुक्सने हे प्रिंट केलेलं आहे. तर त्याच्या कॉपीज त्यांना त्यांच्याकडूनही ऑर्डर करून वाचता येतील. तर Yes. असंच एक आपण नवीन दुसरं पुस्तक जे रेखा मॅडमनी लिहिलेलं आहे ते घेऊन पुन्हा येतोय आपण. वाचाल तर वाचाल या पॉडकास्टच्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत आपण इथेच निरोप घेऊया. नमस्कार. थँक्यू रेखा मॅम की तुम्ही खूप सुंदर पद्धतीने हे नात्यांचं
वर्णन केलेलं आहे आणि हे पुस्तकामध्ये पण तुमच्या हो. वाचायला मिळत आहे. अगदी आणि त्याच्या बऱ्याचशा एडिशन झालेल्या आहेत. 2006 पासून हजारो लोकांची आयुष्य ह्या नाट्य पुस्तकामुळे पुस्तकाने सुधारली आहे. सुधारलेली आहे. आणि इट्स रिअली अन आय ओपनर फॉर मेनी पीपल. हा. त्याच्यामुळे येस, तर पुन्हा भेटूया रेखा मॅम बरोबर त्यांचं एक दुसरं पुस्तक घेऊन. वाचाल तर वाचाल या पॉडकास्ट मध्ये. तोपर्यंत भोकिलो तर वाचाल कर नेहमीच संकटातून वाचवतो पण वाचलेलं साहित्य वाचू उपयोगी पुस्तक बदलू आपली आयुष्य बनवून संकटांना संधी येऊन देऊ यशाची धुंदी. वाचोपयोगी पुस्तकं बदलू आपली आयुष्य बनवून संकटांना संधी येऊन देऊ यशाची धुंदी.